नमस्ते पुणेकर, कसे आहात सर्व? पुन्हा एकदा आलो आहे नवीन व्हिडिओमध्ये. आणि आजचा भटकंती व्लॉग जो आहे आपण केलेला आहे एफ.सी. रोड, सर्वांचं आवडतीचं ठिकाण, मुलांचं पण आणि मुलींचं पण. तर डेक्कनला उतरलो होतो बस स्टॉपवर आणि पलीकडे जायचं होतं एफ.सी. रोडला, ज्या ठिकाणाहून आपण जातो. मग या ठिकाणी ही जी हाँगकाँग लेन आहे, या हाँगकाँग लेनमधून मी एफ.सी. रोडकडे जो रस्ता जातो तर इथून शॉर्टकट आहे. तर या शॉर्टकटचा वापर करून मी पलीकडे जायला निघालो. तर ह्या हाँगकाँग लेनमध्ये काय भरपूर प्रमाणामध्ये सर्व वस्तू मिळतात आपल्याला. हाँगकाँग लेनच्या बाहेर आलो, इथे एक छानसं बुकचं स्टॉल होतं आणि छान बुक्स होते. खूप बुक्स घेण्याची इच्छा होती पण घेऊ शकलो नाही, तो भाग वेगळा. मग या ठिकाणाहून थोडीशी पायपीट वगैरे करून मी चाललो होतो वाडेश्वरचा जो एरिया आहे एफ.सी. रोड तिकडे. आणि मग सुरुवात झाली एकूणच दुकानांची. अशा पद्धतीचे दुकानं जर तुम्हाला तिथे दिसले बॉक्समध्ये वगैरे, 100 रुपयाला मुलींचा टॉप मिळून जातो त्या ठिकाणी. या ठिकाणी पण 100 रुपयाला टॉप वगैरे होते. परत एक मला मोठं पुस्तकांचं स्टॉल लागलं. मग काही क्षणासाठी मी थांबलो, काही पुस्तकं वगैरे बघितली पण तेच नेहमीप्रमाणे घेतली नाही. आणि पुस्तकं वगैरे बघून मी पुढच्या दिशेने चालायला लागलो. बघा, इगिकाई बुक आहे, पॉवर बुक आहे आणि सगळ्या प्रकारचे बुक आहे जे सध्या बेस्ट सेलर किंवा ट्रेंडिंगचे जे बुक आहेत ते या ठिकाणी मिळून जातात लो बजेटमध्ये. या ठिकाणी काही डेनिमचे जॅकेट्स होते, काही डेनिमचे जॅकेट्स वगैरे पाहिले. एक जॅकेट तिथून उचललं अतिशय लो बजेटमध्ये आणि मग पुढे आलो. हे बिचारा मुलगा या ठिकाणी बॅग विकून झोपला होता. मग रोड क्रॉस केला आणि वाडेश्वरच्या एरियामध्ये मी आलो आहे आता. बघू शकता या ठिकाणी प्रॉपर जे आहेत शॉपिंगचे सर्व स्ट्रीट आणि दुकानं सुरू झाले. भरपूर हे व्यापारी वगैरे इथं असतात. हा मुलगा मस्त कॅमेरा चालू बघून मला पोज देत होता, बॅग विकत होता तो. आणि देन मी चालत होतो एफ.सी. रोडला. नेहमीप्रमाणे थोडा दुपारचा टाईम असल्यामुळे गर्दी मात्र थोडीशी कमी होती. संध्याकाळी जर मी या ठिकाणी आलो असतो ना 4-5 वाजता, मग माझ्याकडनं व्लॉग आणि व्हिडिओ शूट करणं पॉसिबल झालं नसतं. तरी देखील भरपूर गर्दी होती, आपण बघू शकता. या ठिकाणी ही छोटीशी मुलगी मस्त प्रकारे गुलाब विकत होती. समोर आजोबा भीक मागत होते. या आजीसुद्धा गुलाब विकत होत्या. आता एफ.सी. रोडला गुलाब म्हणजे काय की यार, एफ.सी. रोडला तर मोस्टली मुलं आणि मुली येतात, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड. मग गुलाबाचं मार्केट त्या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये चालतं, कारण गर्लफ्रेंडसोबत असली म्हणजे तिला एखादा गुलाब वगैरे द्यावा लागतो बाबा मित्रांनो. तर हे बघा, महात्मा गांधी या ठिकाणी होते आणि हे जे स्टॅच्यूवाले महात्मा गांधी होते तर यांना 1 रुपया मदत करू असं त्यांनी लिहिलेलं होतं. तर यार मित्रांनो, किती भारी बिझनेस आयडिया आहे. एक सिल्वर कलर घ्यायचा, सर्व अंगाला फासून घ्यायचा आणि अशा पब्लिक प्लेसला जाऊन उभा राहायचं. एफ.सी. रोडला डेली 5 ते 10 हजार लोकांची ये जा होत असते, बरोबर की नाही? त्यातल्या 1000भर लोकांनी जरी 5-5, 10-10 रुपये दिले तुम्हाला, तुमचं कलेक्शन 2-4 हजार रुपये होऊन जातं. काय गरज आहे तुम्हाला ऑफिसला जायची, कॉर्पोरेटमध्ये घासायची आणि 3.5 आणि 4 लाखाच्या पॅकेजवर काम करायची, बरोबर की नाही? हे माझं वैयक्तिक मत आहे. आणि हे एफ.सी. रोड मग मी अशाच पद्धतीनं एक्सप्लोअर करत होतो. हे शॉप्स वगैरे बघा, चपला, बूट, टॉप, काय लागतं तुम्हाला इथं सगळं मिळून जातं. मुलींचं पण मार्केट येते आणि आता मुलांचं पण मार्केट त्यांनी मागच्या साईडला चालू केलं आहे. हे जे केसरीचं ऑफिस आहे ना, याच्या मागच्या साईडची जी लेन आहे ना, तर तिथं आता मुलांचे पण जीन्स आता भेटायला लागल्यात. तर मी काय तिथं कधी गेलो नाही पण बघितलेलं आहे मी. तर बघा, हे बांगड्या, टॉप बिप आणि मुलींची गर्दी. या ठिकाणी आनंद चॉकलेट पानमध्ये 20 रुपयाला चॉकलेट पान मिळून जातं. मी घेतलं नाही कधी पण घेईल एका दिवशी. आणि या ठिकाणी हे एफ.सी. रोडचं मोस्ट फेमस रेस्टॉरंट हॉटेल रुपाली. या रुपाली हॉटेलला ना कायमच गर्दी असते आणि कायम वेटिंगला लोक असतात. मी आत्तापर्यंत कधी तिथं जेवलेलो नाही पण एक दिवस मी नक्की जाईल, कारण तिथं गर्दी खूप असते, त्यामुळं कधी जाण्याचा संधी नाही आली. पण एका दिवशी मी ट्राय करेल. मग तिथून पुढचे रोड एक्सप्लोअर करत करत मी चाललो. आता एफ.सी. रोडचा एरिया फार म्हणजे भरपूर मोठा झाला. पहिल्यांदाचा एफ.सी. रोडचा एरिया असा होता की रुपाली हॉटेलपासून तर गुडलक चौकापर्यंतच शॉपिंग सेंटर्स होते. पण आता या ठिकाणची वाढती गर्दी आणि लोकांचा वाढता आवाका या ठिकाणी लक्षात घेता जे विक्रेते लोक आहे त्यांनी आता याचा एरिया जवळपास फर्ग्युसन कॉलेजच्या गेटपर्यंत वाढवला.
फर्ग्युसन कॉलेजच्या गेटपर्यंत जी आहे दुकानं वगैरे झालेले आहेत आणि तिथपासूनच आता ग्राहकांची गर्दी वगैरे पण आपल्याला बघायला मिळते. तर चालत चालत मी भरपूर लांब आलो होतो. हे बाबा या कॉर्नरला होते, चप्पल बूट त्यांचं दुकान होतं. आणि या ठिकाणी बघा हा रानमेवा, चिंचा, बोरं, कैऱ्या, आवळे. अहो गावाकडे हे आपल्याला फुकटमध्ये भेटतं कुठं पण, आणि तेच आता रानमेवा खाण्यासाठी इकडं आपल्याला पैसे मोजावे लागतात. शेवटी काय आपलं गाव ते गावच असतं हो मित्रांनो. हल्दीरामच्या शोरूमसमोर एक कानातले झुमके वगैरे विकत होता, आणि याच हल्दीरामच्या शोरूमच्या ही जी मुलगी होती ही बिचारी पोटासाठी तारेवरची कसरत करत होती. वाईट वाटलं मला. एक शेर आठवला या ठिकाणी मला की मित्रांनो, किस्मत जो है महलों में राज करती है और हुनर सडकों पे तमाशा करता है. आणि हे तितकंच खरं आहे मित्रांनो. शेवटी पोटासाठी माणसाला काही पण करावं लागतं यार. वाईट वाटलं मला. मग इथून क्रीम ऑफ कॅलिफोर्नियामधून मस्त सॉफ्टी घेतली. म्हटलं आता सॉफ्टी खाऊया, आणि ही सॉफ्टी घेऊन मी आलो या ठिकाणी. वाडेश्वरचा जो बसचा स्टॉप आहे त्या ठिकाणी जाऊया, तिथं बसूया म्हटलं. निवांतमध्ये सॉफ्टी खात खात जरा दर्शन करूयात, नेत्रसुख घेऊया. आणि मग मी या ठिकाणी कट्ट्यावरती येऊन बसलो, आणि भरपूर होते आजूबाजूला कपल्स बसलेले किंवा असं मुली वगैरे त्या बसलेल्या होत्या. मी थोडासा कॅमेरा अँगल फिरवला आणि सॉफ्टी मी एन्जॉय करत होतो. लोक जात येत होते. काही जणांना मी व्हिडिओ काढतोय असा अंदाज मात्र आलेला होता, आणि ते माझ्याकडे थोड्याशा विस्मयकारक नजरेनेच बघत होते. पण तरी पण मी व्हिडिओ काढणं सोडणार नव्हतो, आणि मी व्हिडिओ चालू ठेवला. मग मी कंटाळलो बराच टाईम बसून. म्हटलं चला आता घराच्या दिशेने आपण प्रस्थान करूया. मग निघालो. मग या ठिकाणी वेस्ट साईड जो मॉल आहे इथे आलो. वेस्ट साईड मॉलच्या खाली भरपूर शॉप्स वगैरे झालेत आता, आणि तिथं पण काय आता मिळतं भरपूर कॉफी बिफी सगळ्या गोष्टी. पण आता मी आईस्क्रीम खाल्लेली होती त्यामुळं काही खाण्याची किंवा पिण्याची मला इच्छा तर नव्हती. आणि मग आता इथून मी आलो. रोड क्रॉस करून मला जायचं होतं डेक्कनकडे, कारण तिथूनच मला घरी जाण्यासाठी बस मिळते. मग मी हा एरियात थोडासा एक्सप्लोअर करून रोड क्रॉस केला, आणि मी या ठिकाणी आलो कलाकार कट्ट्यावरती. नेमकं मी रोड क्रॉस करायला लागलो, सिग्नल सुटला, तरी पण मी पळत पळत आलो. आणि या कलाकार कट्ट्यावर बघा संपूर्ण जे कलाकार आहेत तर या ठिकाणी आपली कला दाखवतात. इथं छान छान पोर्ट्रेट्स तुम्हाला काढून मिळतात, आणि नावाची कॅलिग्राफी, नावातला गणपती, स्वतःचे चित्र, ऑइल पेंटिंग, हे या ठिकाणचे जे आर्टिस्ट लोक आहे आपल्याला काढून देतात, ते पण अत्यंत माफक दरात. हा कॅफे गुडलक वगैरे बघितला, आणि देन मी डेक्कनला आलो.